हा घे तुझा गरमागरम चहा, अगदी तुला आवडतो तसा. हे घे. आलं घातलंस ना? हो. थँक्यू. ए मुलींनो, टीव्हीला काय झालंय? कधीपासून मी प्रयत्न करतेय. आई, तो एसीचा रिमोट. एसीचा रिमोट इथे कसा आलाय? तुम्ही मुली पण ना, रिमोट कुठे ठेवलाय? जागेवर ठेवत नाही तुम्ही. रिमोट शोधून द्या मला. हे अण्णा कसे आले नाहीत अजून? केव्हापासून त्यांना फोन करते. बरं, हा फोन मला का दिलाय? तर कधीही मला फोन करता यावा म्हणून ना. पण जेव्हा केव्हा मी फोन करते हे फोन उचलतच नाही. उपयोग काय त्याचा? कोण आलंय? कोण उघडतंय? मी. चहा केला ना तिने. आई, मावशी आणि सार्थक दादा आलेत. दादा कशी आहेस? तशीच. जस्ट मोमेंट. दादा, जरा सामान घेऊन आतमध्ये या बरं. या ग, काय कळणार? सगळं कळणार. या. तुम्ही उभे का आहात? बसा ना ताई. ये बस. सार्थक ये. काय कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? कशी चालली लग्नाची तयारी? काही विचारू नको, इतकी धावपळ सुरू आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी सुरूच आहे. त्यात आमचे बडबाई, वेळ असतो का त्यांना? म्हणूनच सरळ तुझ्याकडे आले. म्हटलं तुझ्या मदतीने सगळं काही ठरवून टाकावं. बरं झालं. दाद्या, आमच्या बहिणीला गुपचूप भेटतोयस का नाही? हो मावशी. अगं अमूल्य, सार्थक दादा आईच्या परवानगीशिवाय आपल्याला पण भेटत नाही. तिला काय भेटणार आहे? आरती, जा मावशीसाठी पाणी घेऊन ये जा. हो. अगं तुला माहितीये ताई, काल हिचा ऍक्सिडेंट झाला. एका गाडीने उडवलं स्कूटरला बघ. अरे बापरे, अगं बाई, काही लागलं नाही ना? अगं नाही, बस. शक्यच नाही. हिचा ऍक्सिडेंट म्हणजे नुकसान कारचं आणि कारवाल्याचंच होणार. आई, मावशी, तुम्ही दोघे जणी लग्नाची प्लॅनिंग करा. आम्ही जरा दादाचा मॉक इंटरव्ह्यू घेतो. अरे हे मॉक इंटरव्ह्यू? दादा. नाही ताई, आता मात्र सार्थक म्हणाला त्याची खात्रीच पटली. नुकसान कारवाल्याच झालं असणार आहे. बरं मला सांग, व्हिडिओ कॉल करतोस की नाही वहिनींना? फक्त चॅटिंग? तायडे, मी सांगते, डेटिंग सुरू असेल तिकडे. खूप पुढे गेले प्रकरण. ते बघ ते बघ ते बघ कसा लाजला. शहाण्या शहाण्या. मी तुला सांगते तायडे, मी ऐकलं होतं की लग्नात आहे ना नवरीला असते, पण इकडे बघ आपला नवरदेव. त्याला कमीत कमी लाजता तरी येतं ग. तुझ्या लग्नाआधी आम्हाला क्लास लावावा लागणार आहे की कसं लाजायचं म्हणून. प्लीज. हिचा नवरा तिच्या पुढे बोलूच शकणार नाही. असं नाहीये, मी देईन की चान्स त्याला बोलायला. हो का? पण माझं बोलून झालं की. बघितलं, हे असायचं. बरं दादा, तिचा फोटो दाखव. चल, आम्हाला फोटो बघायचा. फोटो दाखव. काढ फोन. फोटो बिटो आता फोटो बघायचा. दाखव. वॉलपेपर वर वहिनी. शपथ. ते बघ स्क्रीनवर लावलाय. शहाण्या. बघू बघू. मस्त आहे रे. बघू. 10 पैकी 6 दिले. फक्त 6? हा. उरलेले 4 हवे असतील तर फक्त फोटो दाखवून चालणार नाही ना. आम्हाला तिचा आवाज सुद्धा ऐकायचा आहे. बोलता येतं ना तिला? नाही. नाही नाही म्हणजे हो. नाही, बोलता सगळ्यांनाच येतं रे. तिला गप्प राहता येतं का ते विचार आधी. तायडे, कळतं मला सगळं. चल लाव फोन. म्हणजे तू फोन लाव आणि सांग की आम्हाला बोलायचं. हो हो हो, आम्हाला बोलायचं प्लीज. अरे घे की दादा. नाही काय फोन नाही, मेसेज कर. मेसेज काय? फोन लाव ना. तू घाबरतोस का तिला? मी घाबरत नाही. हे बघ दाद्या, तुला माहिती आहे ना, नंदेचा सगळ्यात मोठा मान असतो. आणि मी तर मोठी नणंद आहे. माझा मान आधी. चल फोन लाव. ओके ओके ओके, लावतो. आद्या, फोन. हा, अरे मी नेलपेंट लावते ना, बघ ना कोण आहे. हॅलो. हा अगं, हॅलो आद्या वहिनी. ती बिझी आहे. हो, पण मला बोलायचंय तिच्याशी. अहो मी बोललो ना ती बिझी आहे, तुम्ही नंतर कॉल करा. ती बिझी आहे ते कळलं मला, पण तिचा फोन नेहमी तुम्हीच उचलता का? म्हणजे तिला तिचा फ्रीडम नाहीये का?
एक्सक्यूज मी, तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला? मी ननंद आहे त्यांची. आणि तुम्हाला माहित नाही का कुठल्या नात्याचा किती मान असतो? अहो कोण ननंद, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कोण आहात? आणि आधी तुम्ही मान ठेवायला शिका. अरे हॅलो, कानाला लाव फोन माझ्या लवकर. हॅलो. तुझा दादा होता का फोनवर? अरे हो. ते सोड. गेस मी काय करतेय? दादासोबत काही डिस्कस करतेस का? अरे नाही, तू बोल ना. अगं आद्या वहिनी, मी अमूल्य, हॅलो. सार्थक दादाची बहीण. आणि मी आरती. ओ हाय. आमचा दादा खूप लाजाळू आहे बरं का. ओ माय गॉड, ब्लशिंग आहे ना. त्याला विचार तो मला व्हिडिओ कॉल का नाही करत. वहिनी तू भेट, तुला सांगते सार्थक दादा कसं आहे ते. नक्की. बरं, आधी जे आमच्याशी बोलत होते ते तुझे दादा आहेत का? हो, माझा दादा. दे बरे त्यांना. तो ऍक्च्युली ना नेलपेंट लावतोय. काय? सॉरी, आय मीन मी नेलपेंट लावतेय. तो माझ्या कानाला फोन धरून उभा आहे. 1 मिनिट. हा बोल. त्यांना बोलायचं तुझ्याशी. बोल ना, बोल ना. 2च मिनिटं बोल प्लीज प्लीज प्लीज. तुमच्या बहिणीचा फोटो बघितला आम्ही, खूप गोड आहे. पण माझा दादा पण ना लाखात एक आहे. एकदम डॅशिंग आणि हँडसम, त्यामुळे मस्त दिसेल दोघांची जोडी. बरं, वहिनींना द्या ना, सार्थक दादाला बोलायचं. आद्या, मी स्पीकरवर टाकू का? अरे काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आहे. प्लीज दे ना. हॅलो. वा वा, छान छान, उत्तम, व्यवस्थित प्लॅनिंग केलंय हा सगळं. हो, मुलीकडची खूप श्रीमंत आहेत ना, म्हटलं आपण कुठे कमी पडायला नको, नाही का? अरे दादा दादा, बघू दे ना फोन. काय झालंय? मला पाहिजे. अरे तर त्याला स्वस्थ बसू देत ना. माझ्या या बहिणी मला स्वस्त बसू देणार आहेत का? अरे तुझ्याच लग्नाबद्दल बोलतोय आम्ही. ताई सगळं धूम धडाक्यात करेल, मला खात्री आहे. अर्थात दोन्ही घराणी श्रीमंत आहेत म्हटल्यावर बोलायलाच नको. हो ना. अगं हो, पण हा झाला नशिबाचा भाग. बरं ऐक, सार्थकच्या लग्नाचं आहेर म्हणून मी सगळ्यांसाठी आत्ताच गिफ्ट आणलेत. आम्ही घरचेच आहोत, घरच्यांसाठी एवढं सगळं कशाला? हो ना. अहो, रीतीभाती पाळाव्याच लागतात ना. आणि आपल्या माणसांचं कोड कौतुक करायला मला तरी खूप आवडतं. ताई सगळं किती छान करतेस ग तू. मला खरंच कौतुक वाटतं तुझं. मला एवढं सगळं जमेल की नाही कुणास ठाऊक. या दोघींची तर काळजीच वाटते मला. आई अगं नको काळजी करू, होईल सगळं नीट. आणि मला तर इतक्या लोक लग्न नकोच आहे. हा, तुला नकोय, पण आम्ही विचार करायला हवा ना. 2 मुलींचे आई वडील होत आम्ही. सुमन, मी ना आपल्या आरतीसाठी एक उत्तम स्थळ शोधून ठेवले. मुलगा एकदम छान आहे. हो, आणि मला खात्री आहे की त्यांच्याकडून पण आपल्या आरतीसाठी होकारच येईल. मावशी, तू बघच, आपण आपल्या आरतीचं लग्न सुद्धा ना एकदम थाटामाटात करूया, काय? चला, आरतीच्या लग्नाचा प्रश्न मिटला. पण आता ह्या अमूल्याला कुठे खपवणार? नाही म्हणजे तुझ्याशी लग्न करायला कुठला मुलगा हो म्हणेल? दाद्या, तू माझ्याबद्दल आणखी एक शब्द बोल. मी सांगते, मी तुझ्या लग्नाला येणार नाही. आई, मी सांगून ठेवते. हो का? हो, सख्या मावस भावाच्या लग्नात येणार नाहीस तू? नाहीच येणार. तुला किडनॅप करून घेऊन जाऊ आम्ही.